आज आम्ही हनुमान मंदिर डही. तर आज आम्ही एक बाबाजींना भेटलोय. सकाळीचे निघताय. आमची परिक्रमा आहे 5 तारीख, म्हणजे मला वाटतं आज आज 4 आहे का? आज 5 है, 6 तारीख को आज निकले थे। 5 तारीख. आज आम्हाला 1 महिना झाला आहे. हाँ। आणि हे जे बाबाजी जे बघतायत ते उद्या 1 महिना होईल. तर हे बघतायत, तर हे बाबाजीला अजिबात दिसत नाही आहे. तर बघू शकता हे 1 दिवसानं आमच्यापेक्षा मागून निघालेले आणि इथपर्यंत आले पूर्ण पैदल. बाबाजी आपका नाम क्या है? सुभाष जी विश्नोई। सुभाष जी विश्नोई. आपकी उम्र क्या है? 60। और कब से आपको दिखता नहीं है? बचपन से। बचपन से. बघू शकता हे आंधळे. आणि कोण म्हणतं की मैया, म्हणजे मी ऐकलं होतं की फक्त हे मैया आंधळ्याशी सुद्धा यात्रा करून घेते. तर हा चमत्कार मी ह्या परिक्रमेमध्ये आज डहीला बघितला आहे. आणि हे आमच्यापेक्षा एका दिवसानं मागून निघून आज आमच्यासोबत आहे. तर हा खूप मोठा हा चमत्कार आपण बघताय. नर्मदे हर बाबा जी. नर्मदे हर। आपकी ये परिक्रमा सही और अच्छी हो, बस यही हम प्रार्थना करेंगे. खैर सबकी अच्छी होना चाहिए। ठीक आहे बाबाजी. नर्मदे हर. आपण बघू मायाचा चमत्कार आपण बघताय. तर हे बाबाजींसोबत यांना ह्या बाबाजींना अजिबात दृष्टी नाही आहे. आणि ती मैया हे दृष्टीहीन आहे, जन्मदात दृष्टीहीन आहे. आणि ते सुद्धा मैयाची परिक्रमा करतायत. तर हा माईचा चमत्कार नाही का? नर्मदे हर. तर आम्ही सकाळी दहीहून निघालो होतो आणि आता पडियालपर्यंत पोहोचलो आहे. तर पडियालवरून 2 मार्ग लागतात. इकडे जातो हे सडक मार्ग, जो की समोर जाऊन मंडावगडपर्यंत तिकडे जातो. तिकून होऊन परत किनाऱ्यापर्यंत जातो. आणि हा जो पुढून जो रस्ता तो आणि इकून मयाच्या किनाऱ्यावरून जातो. तर हे देवगावा होऊन जातो आहे. तर हा पण मयाच्या किनाऱ्यावरून जातो. तर उजव्या हातात जो रस्ता लागतो इकडून जाणारा हा किनाऱ्यावरून आहे. आणि हा पुढे जाऊन किनारा लागतो ना, हा डायरेक्टली मांडवगड होऊन तिकून येतो. तर त्याला किनारा 1 2 3 दिवस 3 4 दिवसानंतर लागतो. तर आपण आज हा उजव्या हातात इथं जवळचा रस्ता निवडतोय. आता आम्ही दोघावाला आलोय आणि छाछ सकाळी सगळे छाछचा आनंद घेतोय. खूप सुंदर. नर्मदे हर बाबाजी. ये मैया हमको छाछ पिलाई. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही मागून आलोय तो हा रस्ता जो दहीवरून आलोय सकाळी. आणि आता समोर जे चालतोय तर हा 9 किलोमीटरवरती सिद्ध आश्रम आहे. तर इथून 2 रस्ते लागत आहेत. एक लागतोय कुक्षी मार्ग आहे, तो जातोय तुमच्या मांडवगडकडून. आणि पुढे लागतोय निसरपूर, बडवानी आणि मनावर. तर बडवानीतून 27 किलोमीटर आहे, मनावरसुद्धा 41 किलोमीटर आहे. तर आम्ही निसरपूर मार्ग जो आहे तो मयाच्या तटाकडून आहे. तर आम्ही मयाच्या तटाकडूनचा मार्ग निवडतोय. आणि पुढील मार्ग हा आमचा मयाच्या तटावरून असेल. आपण बघताय तर हे मयाचा भराव हा बडवानी रोड आहे. तर अशा प्रकारे आपण बघताय ते मंदिर डुबलेलं आहे. हे बडवानी निसारपूर रोडवरील हे दृश्य. तर असा हा मयाचं हे दृश्य, जे डूब क्षेत्रामधील हे दृश्य आपण बघताय. ते मंदिर बघताय तर पूर्ण डुबलेलं आहे. अशा प्रकारे आपण बघताय हे निसारपूर आहे, जुनं निसारपूर, जे डूब क्षेत्रामध्ये गेलं आहे. तर हे अशा प्रकारे हे डुबलेलं हे गाव. तिकडं मागं आपण मंदिर बघितलं तर ते मंदिरसुद्धा डुबलेलं होतं. बघताय आम्ही निसारपूर माँ नर्मदा सेवा आश्रममध्ये आलो आहे. इथं मोठा आश्रम आहे, हनुमानजीचं मंदिर आहे आपण बघतायत. तर खूप सुंदर असं हे निसरपूर गाव, निसरपूर परिसर. आणि इकडे आश्रम आहे, इकडे सुद्धा आश्रम आहे. तर इकडं सुद्धा एक पंडाल टाकला आहे. तर आपण बघताय तर काही परिक्रमाशी थांबले. आता मंदिर बंद आहे, तर आपण मंदिराचं दर्शन घेऊ शकत नाही आहे. नर्मदे हर. आम्ही श्रीकष्टभंजन देव बालाजी धाम दाहोद येथे दर्शनासाठी आलो आहे. तर आपण बघताय असा हा सुंदर असे मंदिर, सुंदर असे मंदिर परिसर बघताय. तर हे चिडियाघर
खूप सुंदर असं हे चिडियाघर इथं बनलेलं आहे. श्री कष्टभंजन देव बालाजी धाम. अशा प्रकारे हे मंदिर खूप सुंदर असं हे आहेत. हे सुंदर असं हे मंदिर, सुंदर असे हे आपण ज्या मंदिरात आलोय अशा प्रकारे हे नर्मदे हर. आजचा संध्याकाळचा मुक्काम आमचा इथे गायत्री मंदिर इथे आहे. आत्ताच आम्ही इथं थांबलोय. तर हे गाव आपण इथं बघताय, तर हे गाव आहे गायत्री मंदिर जे आहे हे लिकवा गावामध्ये आहे. तहसील याला कुक्षी आणि जिल्हा येतोय धार. तर आज ह्या आश्रमावरती हे मंदिर आहे गायत्री मातेचं. तर आम्ही दोघंच आहोत. तर खूप मंदिर आणि आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर मोकळं ज्या आश्रमात अजिबात गर्दी नाही आहे, तर तो सुरू झाल्यापासून हा पहिला आश्रम आहे की तिथं आज आम्ही फक्त दोघं आहोत. खूप अशी गर्दी असायची. नर्मदे हर.